अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ लीलामृत अध्याय 6 भाग 1 श्रीपादजींचा अन्न चटावण विधी व बाल श्रीपादांच्या दिव्य लीला वृत्तांत। श्री दत्तात्रेयांच्या पादुकांजवळ ध्यान मुद्रेत बसलेल्या श्री काशीनाथ पंडितांना देवरायाने नमस्कार केला व म्हणाला, श्रीपादजींच्या लीला अतिशय आनंददायक आहेत, भक्तांना सर्वाभीष्ट प्राप्त करून देणाऱ्या आहेत। याकरिता आपण श्रीपादजींच्या अन्न चटावण विधीचा वृत्तांत ऐकवावा। श्री काशीनाथ पंडित देवरायाला म्हणाले, हे देवराया, श्रीपादजींनी कलियुगात सकल जनांचे सर्वाभीष्ट चिंतण्यासाठी अवतार धारण केला आहे। ते दिव्य अवतार मूर्ती आहेत, त्यांच्या लीला अनंत आहेत। स्वामींनी ज्या लीलांचे मला स्मरण करून दिले त्याच लीला मी तुला सांगणार आहे। त्रिमूर्ती स्वरूपी श्री दत्तात्रय स्वामींनी ज्या प्रकारे सुमती देवीला अनुग्रहित केले, त्याच प्रकारे लोककल्याणासाठी कलियुगात मनुष्यांनी भक्ती मार्ग स्वीकारण्यासाठी, गुरुभक्ती वाढवण्यासाठी, भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी श्रीपीठिकापुरात श्रीपाद श्री वल्लभ रूपाने जन्म घेतला। ज्यांनी त्यांची शरणागती पत्करून त्यांच्या आश्रयास आले त्यांना निरंतर अनुग्रहित करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांनी मानव रूपात अवतार धारण केला व अनेक लीला दाखविल्या। दिवसेंदिवस त्यांची कीर्ती वृद्धिंगत होत आहे। पूर्वी पीठिकापूर परिसरात नेहमी अकाल दुष्काळ पडत असे। स्वामींनी पीठिकापुरात जन्म घेतल्यापासून पीठिकापूरवासीय सुखी व समृद्ध झाले, त्यांचे सर्व दुर्भिक्ष गेले। पीठिकापुरातील सर्व प्रजेला थोड्या थोड्या अन्नासाठी अतिशय कष्ट करावे लागत। प्रजेची परिस्थिती खूपच कठीण व अत्यंत दयनीय झाली होती। ज्या मुहूर्तावर पीठिकापूर महापुण्यक्षेत्रात श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला तेव्हापासून महिन्यातील 3 वेळा पाऊस पडू लागला व शेतीवाडी करणाऱ्यांना भरपूर अन्नधान्य पिकू लागले। पशुधनाची समृद्धी झाली। पशूंसाठी चांगल्या प्रकारचा चारा, गवत उगवू लागले, त्यामुळे दूध दुभत्याची समृद्धी झाली। काम करणाऱ्यांना भरपूर काम मिळू लागले व चलन वाढल्यामुळे व्यापार वाढला। व्यापाऱ्यांना भरपूर प्रमाणात फायदा होऊ लागला। पीठिकापूरचा राजा व प्रजेचे सुखाचे दिवस सुरू झाले। पीठिकापूर गोकुळासारखे झाले। श्रीपादजींचा अन्नप्राशन विधी वृत्तांत। या प्रकारे श्रीपादजी 6 महिन्यांचे झाल्यानंतर राजशर्मांनी आपल्या पुरोहितांच्या बरोबर बसून माघ महिन्यात एका शुभ लग्नात शुभ ग्रह शुभ स्थानात असताना अन्नप्राशनाचा शुभ मुहूर्त काढला। त्या शुभ समयी बंधू मित्र पुरोहितांना बोलावून श्रीपादजींचा अन्न चटावण समारंभ अत्यंत वैभवपूर्ण रीतीने संपन्न केला। अन्नप्राशनाच्या वेळी शिशूचा वस्तू परीक्षानिमित्त विधी केला जातो। बालकाच्या जवळ विविध वस्तू ठेवून बालकाला त्या वस्तूंजवळ सोडले जाते। त्यापैकी ज्या वस्तूला बालक प्रथम स्पर्श करेल त्याप्रमाणे अनुमान करून त्याचे भाग्य ठरविले जाते। सर्वसाधारणपणे या विधीच्या वेळेस फुले, चाकू, पुस्तक, जपमाला, सोन्याचे अलंकार, वस्त्रे, देवतांच्या मूर्ती, खीर इत्यादी खाद्यपदार्थ ठेवले जातात। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी सर्वप्रथम रुद्राक्षाच्या माळेला स्पर्श केला। त्यांचा हस्तस्पर्श होताच ती रुद्राक्ष माला सुवर्णाची झाली। ते पाहून जमलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले। दुसऱ्या वेळेस त्यांनी वेदग्रंथास स्पर्श केला व तिसऱ्या वेळेस श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीवर घातलेल्या काशाय वस्त्राला स्पर्श केला। त्या अद्भुत घटनेला पाहून जमलेले सर्व आश्चर्यचकित झाले। हे बालक कोणी सामान्य बालक नसून सर्व लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूच श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत अशी चर्चा सुरू झाली। त्यांनी सर्वप्रथम रुद्राक्ष माळेला स्पर्श केला। त्याने असे सूचित होते की जपतपाच्या माध्यमाने ते लोकांचा उद्धार करतील। परिसासारखी शक्ती फक्त योगेश्वरांकडेच असते, मीही तसाच योगेश्वर आहे असे त्यांनी यातून सूचित केले। दुसऱ्या वेळेस वेदग्रंथाला स्पर्श केला। याचा अर्थ स्वामी वेदांगात पारंगत आहेत, सर्वांना वेद धर्मानुसार अनुचरण करण्यास प्रोत्साहित करणार असे सूचित केले। तिसऱ्या वेळेस भविष्यात लोकांनी धर्ममार्गाने चालवावे असे सूचित करण्यासाठी संन्यास धर्म स्वीकारणार हे सांगण्यासाठी दत्तमूर्तीच्या काशाय वस्त्रांना स्पर्श करून संकेत दिला। परंतु सर्व लोक या सूचनांना समजू शकले नाहीत। आपल्या मनात वेगवेगळे विचार करून वेगवेगळे अर्थ ते लावू लागले।
त्या परिवारातील लोक व वयस्कर मंडळींनी आनंदाने अन्नचटावण समारंभ पार पाडला. सुमती राजशर्माने दिलेल्या भेटवस्तू घेऊन सर्व लोक आनंदित झाले. परंतु क्षणभर श्रीपाद श्री स्वामींच्या आधी जन्मलेल्या दोन्ही मुलांची अपंग स्थिती पाहून सुमती राजशर्माचे मन दुःखी होत होते. श्रीपाद स्वामींच्या लीला पाहून त्या दाम्पत्याला अत्यानंद होत होता. परंतु दुसऱ्या या दोन्हीही मुलांना पाहून त्यांचे मन दुःखी पण होत होते. आता श्री दत्तप्रभूंचाच आपल्याला सहारा आहे असा विचार करून श्रीपाद गया क्षेत्रात श्री दत्तप्रभूंची दररोज पूजा अर्चा व अभिषेक करीत होते. श्रीपादजी बालगोपालाप्रमाणे दिवसेंदिवस मोठे मोठे होत होते व आपापल्या लीला ते दाखवित होते. असे श्री काशीनाथ पंडितांनी देवरायाला सांगितल्यावर देवराय म्हणाला, हे गुरुदेव, श्रीपादजींनी बालगोपाल श्रीकृष्ण ज्या प्रकारे लीला करीत त्याच प्रकारे अनेक लीला केल्या असे आपण सांगितले आहे. आपण त्यांच्या या लीलांचे वर्णन आम्हाला करावे. गुरुदेव काशीनाथ पंडितांनी बालश्रीपादांच्या लीला सांगण्यास सुरुवात केली. बालश्रीपादांकडून आईच्या वेदनांचा निवारण वृत्तांत. श्रीपीठिकापूर क्षेत्रात लोककल्याणासाठी अवतार घेतलेले श्रीपाद श्रीवल्लभ दिवसेंदिवस वृद्धिंगत होत होते. त्यांच्या अनेक लीला ते दाखवित होते. त्या लीलांचे वर्णन 1000 फणे व 2000 जिव्हा असलेल्या आदिशेष सुद्धा करू शकला नाही. त्या प्रभूंच्यावर माझी श्रद्धा भक्ती असल्यामुळे आपल्यासारख्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या भक्ताला काही प्रमाणात मी त्यांच्या लीला वर्णन करण्याचा प्रयत्न करीत आहे. अन्न चटावण झाल्यानंतर दिवसेंदिवस बालक श्रीपाद श्रीवल्लभ मोठे होत होते तशा त्यांच्या लीलाही वाढत होत्या. एके दिवशी सुमती देवी घरातील लोकांचा स्वयंपाक करत होती. तेवढ्यात पाळण्यात असलेले श्रीपादजी आईच्या दुधासाठी रडू लागले. सुमती देवीने चुलीजवळूनच आपल्या रडणाऱ्या बाळाला अनेक प्रकारे शांत करण्याचा प्रयत्न केला, तरीही ते रडण्याचे काही थांबले नाही. सुमती देवी भाताची पेज काढत होती. मुलाचे रडणे ऐकून सुमती देवी घाबरून गेली व तिच्या हातातून भाताचे गरम भांडे निसटले. त्या पातेल्यातील गरम पेज व भात तिच्या अंगावर सांडले. तिला भाजल्यामुळे अंगावर मोठे मोठे फोड आले. सर्व अंगाचा दाह होऊ लागला. तरीही सुमती देवीने आपल्या वेदनांकडे दुर्लक्ष करून आपल्या बाळाकडे धाव घेतली. इतक्यात घरातच असलेल्या राजशर्मांनी पाळण्याजवळ जाऊन श्रीपादजींना उचलून घेतले. आईच्या दुधासाठी आक्रोश करणाऱ्या श्रीपादांनी आईकडे दोन्ही हात पसरून झेप घेतली व आईला बिलगला. त्याच क्षणी सुमतीला भाजल्यामुळे होणारा दाह क्षणात नाहीसा होऊन आलेले फोडही नाहीसे झाले. बर्फवृष्टी होत असल्यासारखा गारवा तिच्या शरीराला जाणवू लागला. या चमत्काराने घरातील सर्व लोक अचंबित व आनंदित झाले. सर्व लोक बालकाचे कौतुक करू लागले. हे पाहून सुमतीने लहान बालकाला नजर लागेल असा विचार करून बालकाच्या कपाळावर विभूती लावली. तावीत करून बांधला. लाल मिरच्या व मीठ घेऊन बाळाची दृष्टी काढून बाहेर फेकून दिले. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा जय जयकार असो.